तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, ज्यांची आज आपण मेमोरियल लेक्चर घेतो आहे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, ह्या सगळ्यांच्या स्मृतींना मी प्रथम वंदन करते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आजचे अध्यक्ष नारनवरे सर, जे की सिनियर आंबेडकर थिंकर आहेत आणि रिनाऊंड पोएट, आणि आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी खास करून उपस्थिती लावलेली आणि माननीय डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर, हू इज अ रिनाऊंड न्यूरोलॉजिस्ट अँड ऑफकोर्स पद्मश्री, डॉक्टर चहांदे, डॉक्टर सुहास कानफाडे, डॉक्टर बोधनकर, माझी फॅमिलीतले लिटरली एव्हरीबडी, डॉक्टर विराज शिंगाडे इज देअर, माझी मावशी रतन मावशी आहे, मिलिंद मामा, अजय सोनकांबळे मामा. आय मीन I just have to list so many of them. I am extremely thankful, and especially Devesh Kamble, Rima Kamble, all the respected ladies and gentlemen, and of course Dipankar, whom we heard just now. It's an extreme honor in delivering the keynote address today at the first Barrister Rajababu Khobragade Memorial Lecture. Now, as Dipankar has so wonderfully explained his life, as to from where he came, the geographical context, and then from where, how he rose in his career, how he was inspired by Dr. Babasaheb Ambedkar, and to what level he went. Going in politics, studying to some extent is easier, but going in politics and proving oneself, I think is extremely difficult, which he has done. So the kind of career he has led, I mean go on and read it, but it is extremely amazing to read it. He was member of Rajya Sabha various times, 1956 to 1984. He was a deputy chairman of Rajya Sabha 1962 to 1972. Of course, he was also the president of the Scheduled Caste Federation, started the Republic Party of India in 1957. म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर जे कार्य राहिलं होतं ते राजाभाऊ खोब्रागडेंनी केलं. आणि सगळ्यात म्हटलं तर मानसपुत्र जे म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं चालू. इतकं उत्कृष्ट कार्य, एवढ्या मोठ्या माणसाचा मानसपुत्र असणं म्हणजे मला वाटतं फार फार मोठी उपलब्धी आहे. आणि त्यांच्या आयुष्यातनं मला वाटतं आपण खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे ऑफकोर्स जसं दीपांकरनी आता सांगितलं की पायकाबाईचं मेन्शन केल्याशिवाय आपल्याला ते कळूच नाही शकत की हे सगळं कुठून आलेलं आहे. की त्यांची जी आजी होती ती इतकी डायनामिक होती. 100 वर्षाआधी ती एक बिझनेस वुमन म्हणून आली. 100 वर्ष आधी तिने बिझनेस इस्टॅब्लिश केला. तिचे हजबंड लवकर वारले आणि त्यानंतर तिने सगळं ते सांभाळलं, मुलांना मोठं केलं. म्हणजे मला वाटतं एक अमेझिंग कॅरेक्टर आपण म्हणून स्टडी करू शकतो की एक महिलेने समजा ठरवलं तर काय ती नाही करू शकत, आणि ते सुद्धा आजच्या परिप्रेक्षात आपण बोलत नाहीये तर 100 वर्ष आधीच्या. तर मला असं वाटतं की कुठेतरी त्यांचा फार मोठा हात आहे की राजाभाऊ खोब्रागडे इथपर्यंत पोहोचले. आणि ऑफकोर्स बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे त्यांना गाईड केलं आणि वर आणलं आणि पुढे आणलं तर ते तर एक वेगळंच होतं. पण मला असं वाटतं मानसपुत्र म्हणून बाबासाहेबांचं एक त्यांना आपण नक्की मानलं पाहिजे. कारण इतकं मोठं आयुष्य त्यांनी, इतकं मोठं करिअर, इतके चांगले कामं त्यांनी इतक्या कमी वेळामध्ये केलेले आहेत. आपण आताच दीपांकरला ऐकलं, अतिशय सुंदर. दीपांकर, यू हॅव स्पोकन to the point, extremely highlighting the best points and in the best of language. Yeah. So I have been to so many programs, but I think a round of applause for Dipankar. I mean, when he called me up, he says, "Pallavi, aapne आपण एक असं हे करतो आहे." I said, "Of course, why not? I would love to come." आणि the follow-up he had, the coolness with which he did the whole program, single-handedly. Devesh, I'm really happy. I don't know where Devesh is sitting. Devesh is a very long time my brother's friend, and in fact Devesh's वडील म्हणजे त्यांचे वडील माझे वडील अतिशय खूप मारुतराव कांबळे. पण मला असं वाटतं की त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे
जन्मापासूनच बुद्ध धम्म संघ आपल्याला माहीत असतो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि आपण नेहमी म्हणत असतो. पण खरंच बुद्ध म्हणजे काय, खरंच धम्म म्हणजे काय, खरंच संघ म्हणजे काय. म्हणजे मला माझ्या लहानपणाच्या आठवणी आठवतात की दसरा आला, 14 ऑक्टोबर आलं की आपण दीक्षाभूमीला जायचं, तिथे सगळ्या लोकांना भेटायचं. आई वडिलांना स्पेशली भाषणं ऐकायची असायची. तेव्हाची भाषणं आई वडील आमचे, मावशी बसलेली आहे, ते लोक सगळे ऐकायचे इतक्या ह्याच्याने. ते संस्कार कुठेतरी आहे. पण असं मला वाटतं की ते समजून घेतलं पाहिजे की पाली लिटरेचरमध्ये, त्रिपिटकामध्ये, बुद्ध वचनामध्ये बुद्ध कोण आहे, धम्म काय आहे आणि संघ काय आहे. I think somewhere we need to understand this as far as the Pali Tipitaka is concerned, as far as the Pali literature is concerned. So that's why जेव्हा आम्ही दीपांकरशी बोलले तर दीपांकरला मी हे सजेस्ट केलं की let us try and venture into understanding what is बुद्ध धम्म संघ as far as Pali literature is concerned. So हे टॉपिक्स आपण डिस्कस करतो आहे. त्याच्यात मी लिहिलेलं आहे की पहिले फर्स्ट टॉपिक आपण घेतो की वाय बाबासाहेब टर्न टुवर्ड्स बुद्धिझम. बाबासाहेब बुद्धिझमकडे टर्नच का झाले. दुसरं, बुद्धाचं टीचिंग हे सायंटिफिक कसं आहे. म्हणजे आपण म्हणतो नेहमी सायंटिफिक आहे, सायंटिफिक आहे, सायंटिफिक आहे, पण फार कमी आपल्याला त्यामध्ये माहीत असतं की खरंच सायंटिफिक का आहे ते. दुसरं, दुःखाचं डेफिनेशन. कारण आपण बुद्धाला नेहमी ऐकलेलं असतं की अरे बुद्ध दुःखाबद्दल बोलतात, दुःखाबद्दल बोलतात. मलाही तो कायम प्रश्न होतो की दुःखाबद्दल काय, म्हणजे you know, to understand दुःख in the very depths of it, अगदी आत जाऊन त्याच्या डेप्थ मध्ये जाऊन दुःख कसं आपण समजून घेऊ शकतो आणि बुद्धाला तो कसा प्रश्न पडला आणि त्यांनी कसा तो सॉल्व्ह केला, मला असं वाटतं फार गरजेचं आहे आपल्याला हे समजून घेणं. दुसरं, बुद्ध जसं लोक म्हणजे त्यांना थोडं बदनामी करण्यात आलं बुद्धांना की ते दुःखवादी आहे, दुःखवादी आहे, पण ते खरंच सुखवादी आहे. आणि ते कसं आहे ते आपण 1-2-4 स्लाइड्स मधनं बघू. मग मी ह्या टॉपिकवर आले आहे की खरंच बुद्ध कोण आहे, कोण आहे, हा माणूस कोण आहे, याची उपाधी काय आहे, ह्याला बुद्ध का म्हणतात, त्यांनी असं काय केलं, यांनी असं काय शोधलं, तर बुद्ध कोण आहे. मग धम्म काय आहे. आपण म्हणतो धम्म बुद्धाची शिकवण आहे, पण एक्झॅक्टली काय आहे ते, काय आपण धम्म, कारण आपण त्याची शरण जातो, राईट. आपण त्याचं रेफ्युज, वी टेक द रेफ्युज ऑफ बुद्ध धम्म अँड संघ, बट वी हार्डली नो व्हॉट इट इज. देन व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स अ संघ. ऍक्च्युली प्रत्येक टॉपिक हा इतका मोठा आहे, त्यामुळे मी बुद्धावर खूप जास्त एम्फेसिस केलेलं आहे, खूप जास्त कव्हर बुद्धावर केलेलं आहे. कारण आपण जेव्हा बुद्धाला समजू तेव्हा धम्म आणि संघ आपल्याला समजणं थोडं सोपं जाईल, म्हणून बुद्धावर मी जास्त हे केलेलं आहे. आणि मग बुद्ध धम्म संघ हे रतनपणितं आहे. का आहे, का आहे ते रतन. रतन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपलं मन रत होतं, ज्याच्यामध्ये आपण आवडतं, आपल्याला कोणाचंही आपण हिरा पाहिला, माणिक पाहिलं, मोती पाहिलं, सोनं पाहिलं की कोणीही त्याच्यामधलं मन असं रत होतं, आवडतं, ते फार देखणं वाटतं, बघत राहतात, त्याला आकर्षण असतं. तर बुद्ध धम्म संघ हे रतन का आहे हे याच्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू. आणि मग शेवटी आपण बुद्धाचे सगळ्यात शेवटचे वर्ड्स, द लास्ट वर्ड्स, पश्चिम वाचा ज्याला म्हणतात, ते काय होती बुद्धाची, आपण ते काय सांगितलं. म्हणजे आपण विचार करू शकतो की एखादी व्यक्ती मरताना काहीतरी अतिशय जी गोष्ट महत्वाची असेल, यु नो, त्याला अगदी बोलायचं फक्त तेवढा वेळ राहिला असेल तर तो ती गोष्ट सांगेल जी सगळ्यात महत्वाची, यु नो. सो म्हणून मी ती शेवटी पश्चिम वाचा घेतलेली आहे. तर ते आपण बघूया. आतापर्यंत तरी वेळा ठीक आहे. लेट्स होप सो की इट गोज बेटर. ओके. सो नाव आपण सगळ्यात पहिले बघू की वाय आंबेडकर टर्न टुवर्ड्स बुद्धिझम. नाव म्हणजे आय थिंक मराठी विल बी गुड. मराठी इज ओके है ना, लिटिल या. सो ऑफकोर्स सगळ्यांनाच माहिती आहे की बाबासाहेबांचं सगळ्यात महत्त्वपूर्ण, सगळ्यात प्रमुख जे त्यांनी अनायलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय म्हणजे हे दाखवून दिले आहे की हिंदुइझम किती कठोर होतं, किती कडक होतं, यु नो. आणि त्यामध्ये जी वेगवेगळी इनइक्वॅलिटी होती, ती विषमता जी होती ती किती कठोर आणि अमानवी होती. म्हणजे त्यामध्ये कोणाला समजा स्वतःच्या टॅलेंटवर, स्वतःच्या मेहनतीवर राईज व्हायचं असेल, स्वतःला एज्युकेट करायचं असेल, बाहेर यायचं असेल, तर त्याची कुठेही जागाच नव्हती. ही ट्राईड हिज लेवल बेस्ट इन दॅट की हे कुठून तरी होईल,
खूप संघर्ष केला त्यांनी, पण हे मिळालं नाही. त्यांच्या लक्षात आलं की ही जी शोषणाची जी पद्धत आहे त्याला हिंदू धर्माचे खूपसे इव्हन शास्त्रांची सुद्धा, बऱ्याचशा पुस्तकांची सुद्धा त्याला पाठबळ आहे. आणि जेव्हा अशा गोष्टीची पाठबळ असते मग त्याच्यातनं बाहेर निघणं फार कठीण होतं असं बाबासाहेबांच्या लक्षात आलं. आणि मग ते, पुढचं स्लाइड प्लीज, ते एक कितीतरी वर्षांचं रिलिजनचा अभ्यास करत होते. त्यांनी खूप रिलिजनचा अभ्यास केला, सिखिझमचा अभ्यास केला, जैनिझमचा अभ्यास केला, बुद्धिझमचा अभ्यास नियरली मला वाटतं ज्यांनी सर सांगू शकतात, कारण माझा आंबेडकर थॉटमध्ये एवढा अभ्यास नाही आहे, ते सांगू शकतात. मला जेवढं माहिती आहे अराउंड 20 वर्ष बाबासाहेबांनी बुद्धिझम वाचलं, समजून घेतलं, ते वाचन करून की मग खरंच हा धर्म काय आहे, कसा आहे, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याचे सिद्धांत काय आहे, हे इतकं सुंदर त्यांनी 20 वर्ष आणि एवढा प्रगल्भ अभ्यास करणारा, म्हणजे जो 18 तास 20 तास अभ्यास करणारा माणूस जेव्हा 20 वर्ष एखादी धर्म वाचत असेल किंवा एखादी गोष्ट वाचत असेल तर तो किती वाचत असेल, तो कुठल्या लेवल पर्यंत वाचत असेल. ज्यांनी पाली डिक्शनरी लिहिली, जसं दीपांकरनी आता आपल्याला सांगितलं की ज्या माणसांनी पाली डिक्शनरी लिहून टाकली त्याचा काय अभ्यास असेल. आजही आम्ही 4 वर्ष झाले पाली वाचले, MA केलेलं आहे, तर अजूनही शब्द आला की आम्ही अच्छा असं आहे का, ओके मग ह्याला हे व्याकरण लावलंय का, इथपर्यंत असं आम्ही वाचतो. पण त्यांनी डिक्शनरी लिहून ठेवावी म्हणजे किती त्यांचा अभ्यास असेल. मला असं वाटतं की त्या माणसांनी मग सगळे धर्म अभ्यास करून मग त्यांनी ठरवलं की नाही, बुद्ध धर्म जे आहे हे कशाबद्दल आहे तर बंधुताबद्दल आहे, स्वातंत्र्य आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये समानता आहे, ह्याच्यामध्ये एका माणसाची मानवी प्रतिष्ठा आहे जी की तेव्हा कोणालाही दिल्या जात नव्हती, मोस्टली लोकांना नव्हती. तर हे लक्षात आल्यावर त्यांच्या हेही लक्षात आलं की धार्मिक आणि सामाजिक लोकशाही फक्त जाती व्यवस्था नाकारून आणि स्वतंत्रता, समानता आणि बंधुता या लोकशाही तत्वांवर आधारित धर्म स्वीकारूनच मिळवता येईल. किती लॉजिकल थिंकिंग आहे बघा तुम्ही. म्हणजे एक गोष्ट होती ज्याचा प्रॉब्लेम होता, ही अंडरस्टूड द प्रॉब्लेम, त्यांनी ट्राय टू फाइंड अ वे आउट, त्यांनी मार्ग शोधायचा प्रयत्न केला. साधा सुद्धा मार्ग नाही, अतिशय अभ्यासून, सगळ्या गोष्टी वाचून, सगळ्या गोष्टी समजून त्यांनी अभ्यास केला. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की दिस इज द बुद्धिझम इज द आयडियल चॉईस. आणि खरंच जेव्हा पुढे तुम्ही बुद्धाला बघाल, आता म्हणजे मी ज्याप्रमाणे बघते, मी ज्याप्रमाणे अभ्यास करते आहे की रतनाच्या पलीकडे आहे. एक तर आंबेडकर मिळणं आणि त्यांच्या थ्रू आपल्याला बुद्ध मिळणं. म्हणजे आज भारत जे ओळखला जातो ते बुद्धामुळे ओळखला जातो. कुठूनही लोक भारताच्या दृष्टीने, मग ते जपान असेल, चायना असेल, व्हिएतनाम असेल, कुठल्याही देशातनं लोक भारताच्या दिशेला उभे राहून नमस्कार करतात. किती महत्व त्या देशांना असेल, किती महत्व त्या लोकांना माहिती असेल बुद्धाचं, जे की कदाचित आपण इथे हरवून बसलेलो आहे. आणि बुद्धिझम आयडियल चॉईस का होता बुद्ध अँड हिज धम्ममध्ये, ते बाबासाहेब ते अधोरेखित करतात की कशी सुंदर प्रज्ञा, करुणा आणि समता, म्हणजे ज्या गोष्टी ते शोधत होते की ही गोष्ट नाही आहे, आणि इतका सुंदर ब्लेंड आहे. इफ यू रीड धम्म, इफ यू रीड इन दॅट डेप्थ, यू विल अंडरस्टँड की किती सुंदर आहे. म्हणजे माझ्याजवळ शब्द नाही आहे सांगायला की ते काय आहे. ते आय एम रिअली फॉलिंग शॉर्ट ऑफ द वर्ड्स. हाऊ डू आय डिस्क्राईब द धम्म? इट्स एक्स्ट्रीमली ब्युटिफुल. त्याच्यात जाती व्यवस्था नव्हती, बुद्धिझम मध्ये जाती व्यवस्था नव्हती. आणि जाती व्यवस्था फक्त नव्हती तर ठाम निषेध केला होता त्या गोष्टीचा. म्हणजे बुद्ध जेव्हाही कोणाला पबज्जा द्यायचे किंवा पुढचं ऑर्डिनेशन व्हायचं तर कधीही त्याची जात बघितल्या जायची नाही. त्याचं फक्त इन्क्लिनेशन, त्याचं इन्क्लिनेशन बघितल्या जायचं, त्याची इच्छा बघितल्या जायची. आणि नियम टाकून दिले होते बुद्धाने की समजा कोणाला यायचं असेल संघामध्ये तर ह्या गोष्टी, तुम्हाला आईवडिलांची परवानगी घ्यायची असते, तुम्ही समजा राजाकडे काम करत असले तर तुम्हाला राजाची परवानगी घ्यायची, तुम्हाला सैन्यातनं काही लोक यायला लागली तर मग बुद्धांनी सांगितलं नाही असं नाही व्हायला पाहिजे. तर जशा गोष्टी घडत गेल्या तशा आपल्याला बुद्धांनी नियम हे घालून दिले आणि त्याप्रमाणे आपण बुद्ध धर्म त्याप्रमाणे आज आपण बघतो आहे. तर ह्यामध्ये मला नक्की असं वाटतं की बुद्ध आणि धम्मामध्ये
बाबासाहेबांनी ही हायलाइटेड द कोर प्रिन्सिपल्स ऑफ बुद्धिझम. प्रज्ञा ऑफकोर्स, अँड अगेन्स्ट हाऊ इट वॉज अगेन्स्ट सुपरस्टिशन अँड सुपरनॅचरलिझम. देन करुणा, लव्ह अँड कंपॅशन ही हायलाइटेड, and samata, equality, as the foundation of good and happy life. So when I'm talking of Dhamma, it is not only for achieving Nibbana. Of course, Nibbana achieve करणं, निर्वाण ज्याला आपण समजतो किंवा निब्बाण समजतो ते तर आहेच, त्याच्यात तर काही प्रश्नच नाही आहे. पण इथे जेव्हा आपण हे आयुष्य जगतो आहे, जेव्हा आपण ह्या समाजात राहतो आहे, तर एक आयडियल समाज कसा असला पाहिजे, एकमेकांना शेजाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, फॅमिलीमध्ये कसं वागलं पाहिजे, इथलं आयुष्य तुमचं कसं अतिशय सुकर आणि सुंदर व्हायला पाहिजे, आणि प्लस पुढचं जे काय असेल तुमचं ते किती चांगलं व्हायला पाहिजे. अतिशय चांगली सांगड यामध्ये बाबासाहेबांना दिसली. आणि ते कोणीही वाचलं, मग बाबासाहेब वाचले किंवा धम्म वाचला, तर कोणीही ती सांगड मला नाही वाटत विसरू शकतो. तर त्यामुळे बाबासाहेबांनी जो चॉईस केला, आय वुड से इट वॉज मोर दॅन आयडियल. ओके, नाव बुद्धाच्या धम्मामध्ये जेवढं तुम्ही वाचाल, केवळ धम्म जो आहे तो केवळ परिपूर्ण आहे, केवळ परिशुद्ध आहे. म्हणजे यू डोंट हॅव टू ऍड एनिथिंग टू इट की अरे धम्मामध्ये हे कमी आहे, गरज नाही. शुद्धता तुम्ही बघाल तर त्याच्यात कुठली शंका नाही येऊ शकत, असा हा धम्म त्यांनी शोधला. ओके, आता आपण, मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा मी मेगा कोर्सला गेले ग्लोबल सर विपश्यना पगोडाला, जेव्हा मी पहिल्यांदा गेले तिथे, तर तिथे ट्रस्टी होते ग्लोबल विपश्यना पगोडाची. इज अ व्हेरी बिग पर्सन. एस.एन. गोयंका सरांसोबत त्यांनी बरंच काम केलेलं होतं. तर त्यांनी मला असं सहज म्हटलं, यू नो पल्लवी जी, जब आप विपश्यना करेंगी तो विपश्यना तो आप जरूर करिए, बट परियत्ती भी आप साथ में रखिए, यू नो. सो परियत्ती त्यांनी मला, परियत्ती म्हणजे वाचन, की जे काही त्रिपिटक आहे, जे काही बुद्धाचे लिहिलेली गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचा, फक्तच विपश्यना करू नका. आणि समाव खूप लोक काय काय बोलतात, पण एखादी गोष्ट आपल्या लक्षात राहून जाते, असं वाटतं की हो यांनी मला ही सांगितली, एखादी गोष्ट स्ट्राईक होऊन जाते. दिस रिअली स्ट्रक मी. मग जेव्हा मी गयेला एक कोर्स करायला गेले, गयेला धम्मबोधी म्हणून आपलं फार सुंदर सेंटर आहे, तिथे जेव्हा मी कोर्स करायला गेले, तो कोर्स झाल्यानंतर त्या कोर्सचे जे सेंटर टीचर होते तापडी अजी म्हणून, तर त्यांनी मला एक पुस्तक दिलं. दॅट बुक वॉज द ग्रेट डिसायपल्स ऑफ द बुद्ध. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल बुक रिटन बाय भिक्खू बोधी अँड हेल्मेट हेकर म्हणून आहे. तर मी जेव्हा ते पुस्तक वाचलं, मी इतके भारावून गेले. म्हणजे रेअरली, आता आम्ही आयुष्यच इथं उभे जे आहे ते बाबासाहेबांमुळे आहे, पुस्तक वाचण्यामुळे आहे. बाकी आयुष्यामध्ये काही नाही, आई वडिलांचे आम्हाला जे आशीर्वाद आहे, जे आमची मदत आहे त्याच्यामुळे. एवढी पुस्तकं वाचली, पण असं पुस्तक जेव्हा धम्माचं मी पहिल्यांदा वाचलं, यु नो इट हॅड प्युअर, आणि द लँग्वेज इन विच इट वॉज प्रेझेंटेड, द मॅनर इन विच द होल थिंग वॉज सीन वॉज सो अमेझिंग. म्हणजे आय वुड, इथे जे यंगस्टर्स आहेत त्यांना मी नक्की रिक्वेस्ट करेन की द ग्रेट डिसायपल्स ऑफ द बुद्ध, विजडम पब्लिकेशन, हेल्मेट हेकर अँड भिक्खू बोधी. तर ते पुस्तक बुद्धांचे जे अग्रशावक होते, म्हणजे सारीपुत्त होते, महामंगलान होते, आणि बाकीचे जे महाकश्यप पासून सगळी जी होती, विशाखा होती, इतकं सुंदर त्याच्यावर रिसर्च आहे, इतकं सुंदर त्यांनी ती मांडणी केली आहे. आणि मला मग ते आठवलं की अरे हो, मला त्यांनी म्हटलं होतं, यु नो परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेधन, तिन्ही गोष्टी. परियत्ती म्हणजे वाचणे बुद्धाबद्दल, त्रिपिटकात काय लिहिलं, बुद्धवचन काय, हे परियत्ती. पटिपत्ती म्हणजे शील समाधीचा अभ्यास, आणि पटिवेधन म्हणजे विपश्यना, की तुम्ही तुमच्या माइंड मध्ये आज जाताय. शरीरावर आपण किती काम करतो, वॉकच घेऊ, चांगलंच घेऊ, काहीतरी एक्सरसाइजेस करू, योगा करू, पण माइंडवर काय करतो, कचरा सगळा, राईट. अँड बुद्धा वॉज अ माइंड सायंटिस्ट. He was the greatest mind scientist. Okay, so that we will see in future. दुसरं, मला जेव्हा हे वाचलं पुस्तक, तेव्हा एक आणखीन गोष्ट, उपमा माझी स्वतःची, बुद्धाच्या उपमा तर काहीतरीच आहेत, म्हणजे आय हॅव नो वर्ड्स, उत्कृष्टच्या पलीकडे आहेत. मला, मी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा मला असं आठवतं, मला असं वाटलं
स्पेशली द एटफोल्ड नोबल पाथ ऑफ भिक्खू बोधी. व्हेन आय रेड दॅट बुक, मला असं वाटलं सर आपण असं हिऱ्यामध्ये एखाद्या वेळेस असं बघतो ना, जोरीकडे गेलो तो आपल्याला म्हणतो बघा किती चांगला हिरा आहे, तो आपल्या हातात काहीतरी काच काहीतरी लेन्स पिन्स देतो आणि म्हणतो असं. मग आपण त्याच्यातनं असं पाहतो, कळत काहीच नाही आपल्याला, पण त्याच्यातनं बघतो आपण. आणि मग त्याच्यातनं बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की किती परफेक्टली कट येतो, की किती सुंदर लाईट त्याच्या आतमध्ये जातो आणि तो सगळीकडनं किती सुंदर रिफ्लेक्ट होतो. तर जेव्हा मी धम्म वाचला तेव्हा मला असं वाटलं की अरे हा किती सुंदर आहे, हा किती परफेक्ट आहे, हा किती शुद्ध आहे, ह्याची काही लिमिटच नाही आहे. द मोर यू रीड, द मोर यू अंडरस्टँड, द मोर यू डू विपश्यना, you understand it in much better way than when you actually first read it. Okay? तर ती उपमा मला असं वाटतं की जेव्हा आपण एखाद्या हिऱ्यामध्ये हात बघतो तेव्हा तो कसा सगळा सुंदर प्रकाशमान होऊन जातो. प्रत्येक कंगोरे तू दाखवतो किती परफेक्टली कट आहे. तर तसं मला असं वाटतं की त्यामध्ये झालं. आणि बुद्ध सुद्धा बघा, का मी म्हटलं सायंटिफिक आहे, तर कलाम सुद्धा म्हणतं, बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल कलाम सुद्धा अमृतरनी काय मत आहे ते आहे 3.65 मध्ये तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये बुद्धांना एक प्रश्न विचारला. ते गावोगाव जायचे बुद्ध आणि तिथे देसना त्यांची द्यायची. तर त्यामध्ये एक कलाम नावाचे लोक असतात, ते येऊन बुद्धाला विचारतात की आमच्या गावामध्ये खूप लोक येतात आणि खूप लोक. थँक्यू बेटा. चहा वगैरे I'm sorry, माझा डोळा एकदम गेले. You'll have to bear with this. Whereas I am so eager to speak. Yeah. So जेव्हा कलाम बुद्धांना विचारतात, आमच्या गावामध्ये एवढी लोक येतात, कोणी आम्हाला जैनिझम सांगतं, कोणी आम्हाला बुद्धिझम सांगतं, कोणी आम्हाला ब्राह्मणिझम सांगतं, कोणी आम्हाला काय सांगतं, तर आम्ही कसं ओळखायचं की कुठलं चांगलं आहे, कुठली शिकवण चांगली. आम्ही सामान्य लोक कसं ओळखायचं की हे चांगलं शिकवण आहे. तर बुद्ध त्यांना सांगतात की फक्त ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, फक्त जुनी परंपरा आहे म्हणून विश्वास ठेवू नका, तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठल्या तरी पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणून विश्वास ठेवू नका, नुसता अनुमान आहे म्हणून विश्वास ठेवू नका, कोणीतरी विद्वान वाटणारी व्यक्ती आहे ना म्हणून विश्वास ठेवू नका, कोणीतरी तुमचा गुरु सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. पण स्वतःला बघा, व्हेरी कम्स, एवढी लोक सांगतात, पण ही कम्स बॅक टू अस. जस्ट तुम्हाला जेव्हा वाटेल की ही गोष्ट चांगली आहे, ही कोणालाही त्रास देणारी नाही, म्हणजे गुड फॉर यू, गुड फॉर एव्हरीबडी, आणि ज्ञानी लोक हिचं कौतुक करतात. See the criteria he's putting. It's good for me, it's good for you. People who are knowledgeable, not book wise, but ते त्याचं कौतुक करतात. आणि ह्या गोष्टी पाळल्यामुळे, ज्या गोष्टी ते सांगतात त्या गोष्टी पाळल्यामुळे खरोखरच फायदा होतो आणि आनंद मिळतो. तर तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही स्वीकारा आणि त्याचं पालन करा. आहे सायन्स,
not exactly in your chemistry, physics language. This is the mind science he's talking. You know? He's telling you the mind science. What a simple question was asked. So many people telling me their philosophies. How do I know which is good for me? See the question and see the perfect answer. Kalam Sutta म्हणून अतिशय famous sutta आहे, which tells you how Buddha had an extremely analytical mind. की कसं ते सांगायचे, कसं ते लोकांना त्यांच्या भाषेत समजवायचे, की अरे तू हे विचारलंस मला, पण हे बघ, हे असं बघ त्याला. ओके, सो बुद्ध वॉज अ सत्ता देव मनुष्य. का म्हणतात आपण? गाथा म्हणतो, पाठ आहे आपल्याला गाथा, पण सत्ता म्हणजे कोण? देव मनुष्य म्हणजे कोण? सत्ता म्हणजे शास्ता, शास्ता म्हणजे टीचर, पार एक्सलन्स, दॅट इज अनुत्तर, त्यांच्या पलीकडे कोणी नाही असा टीचर. ओके, सो नाउ आय कम टू अनदर स्लाइड वेअर यंग जनरेशनला जास्त अपील होईल, आपल्याला अपीलच होईल नक्की. आयझॅक न्यूटन, a very respected person, respected scientist. He was an English philosopher, mathematician and a scientist. किती सुंदर प्रश्न विचारला आयझॅक न्यूटननी. काय विचारलं? Why does the apple fall from an apple tree towards the ground? आहे साधा प्रश्न, आपल्याला पडला कधी? की तू आकाशाकडे का नाही जात, ऍपल खालीच का पडतो? किती सुंदर प्रश्न आहे. It is shows the observant mind of the person. It is not a simple question. It shows the analytical, the observant mind of the scientist. कि हा जो ऍपल आहे तो वरून खाली का पडला, वर का नाही गेला? ओके, such a simple question. But this he followed up. आणि of course he struggled with it, he thought about it, he experimented, and finally काय शोधलं त्यांनी? गुरुत्वाकर्षण, gravity, right? Next, we come to my favorite, Albert Einstein. Albert Einstein, a German-born theoretical physicist, जगप्रसिद्ध आहे. Okay? What question did he ask? आपण आयझॅक न्यूटनचा प्रश्न बघितला, आता आपण अल्बर्ट आइन्स्टाईनचा प्रश्न बघू. ते म्हणतात, सिंपल प्रश्न आहे, व्हॉट विल हॅपन इफ अ मॅन रन्स ॲट द स्पीड ऑफ लाईट? स्पीड ऑफ लाईटला समजा एखादी माणूस पळत असला तर काय होईल? है ना, काय होईल? देन अगेन, लाईक आयझॅक न्यूटन थॉट अबाउट इट, ही एक्सपेरिमेंटेड अबाउट इट, ही स्ट्रगल्ड विथ इट, वेड्यासारखं त्याच्या मागे लागलं. आणि व्हॉट डिड ही डिस्कवर? Relativity. Everybody knows that, right? Now, I am a great fan of Einstein, so I think everybody knows what relativity is. But anyway, Einstein सगळेच ओळखतात. म्हणजे समजा सायन्स मधनं नाही ओळखलं तरी कार्टून मधनं सर ओळखतातच ते बिलकुल. Now we come to गौतम बुद्ध. गौतम बुद्धाने काय प्रश्न विचारला? He's a universal scientist. What question did he ask? Why is there दुःख in the world? या जगामध्ये दुःख का आहे? दिसतं ना आपल्याला, दुःख दिसतं की नाही? सगळ्यांनाच दिसतं, पण का आहे हा प्रश्न बुद्धाने विचारला. आणि ते सुद्धा बाकी सायंटिस्ट सारखे झगडले. He thought about it, he struggled on it, he did experiments. He was a mind scientist, he worked on his mind. Mind was the instrument through which he was going to find it, right? तर त्यांनी मग तो प्रश्न विचारला आणि त्यांनी काय डिस्कवर केलं? He discovered the universal law, आपण ज्याला धम्म म्हणून ओळखतो, ते त्यांनी शोधून काढलं. ओके, आता बुद्धाची स्टोरी खूप मोठी आहे, मी जाणार नाही, तो विषय एकदम वेगळा होणार. बट शॉर्ट मध्ये आपण बघूया बुद्धाचं शॉर्ट स्टोरी काय आहे. ऑफकोर्स सगळ्यांनाच हे माहिती आहे की राजकुमार होते सिद्धार्थ, कपिलवस्तू सारख्या मोठ्या राजाच्या पोटी जन्माला आले होते. सगळ्या सुख गोष्टी होत्या, सगळे पैसे अडके व्हॉटेव्हर, सगळं टॅलेंट त्यांच्यामध्ये होतं, एव्हरीथिंग वॉज देअर, राईट? आई वडील असे खराब नव्हते की बायकोशी पटत नव्हतं म्हणून सोडून गेले, असला काही प्रकार नव्हता, बरोबर की? पण त्यांना हे निमित्त दिसले, हे संवेग ज्याला म्हणतो. संवेग म्हणजे एक अर्जन्सी आपल्याला होतं ना कधीतरी, नाही आज ही गोष्ट करायचीच आहे, नो मॅटर व्हॉट. That is called urgency.
अँड व्हॉट विथ बुद्धा हॅपेंड वॉज अ स्पिरिच्युअल अर्जन्सी, एक आध्यात्मिक अर्जन्सी, की अरे ह्याबद्दल ते सतत विचार करतच होते. म्हणजे ॲट द एज ऑफ 29 ही वॉज थिंकिंग अबाउट इट. असं नाही की ते विचार नव्हते करत, पण एखादी येतो ना असा क्षण की अरे नाही हे मला आत्ता केलं पाहिजे, असं होतं आपल्याला. ते त्यांच्यामध्ये झालं. त्यांनी जेव्हा एक बिमार व्यक्ती, एक तब्येत ज्याची फार खराब होती त्याला बघितलं, एक वयस्कर झालेला अगदी काठी टेकत टेकत जाणारा व्यक्तीला पाहिलं, एक मृत्यू जे पाहिले, फ्युनरल बघितलं. आणि मग त्यांनी एका तेव्हाची समन परंपरा होती, आता आपण संन्यासी म्हणतो, शब्द वेगवेगळे काळानुरूप सगळे बदलत असतात, तेव्हा समन परंपरा होती. समन परंपरा वॉज पॅरलल परंपरा टू ब्राह्मनिझम, इन विच लोक आपलं अशी स्पिरिच्युअल अर्जन्सी असली तर सोडून, घरदार सोडून निघायचे, तपस्या करायचे, शोधायचे, त्यांना जे वाटायचं त्याची उत्तर शोधायला ही समन परंपरा होती. तर त्यांनी त्या समनाला पाहिलं आणि त्यांना असं लक्षात आलं, अरे वा, हे सगळीकडे एवढं सगळं दुःख आहे, कोणी मरतंय, कोणाची तब्येत खराब होते, कोणतरी म्हातारं होतंय, पण हा जो माणूस आहे, हा जो इथे समन बसलेला आहे, तो किती शांत, व्यवस्थित, सुखी, ही वॉज लाईक कंटेंट ऍज कम्पेअर टू द रेस्ट. आणि म्हणून त्यांना असं वाटलं सिद्धार्थाला की नाही, हा मार्ग आहे, मला कुठेतरी नेखम्म घ्यावं लागेल, मला कुठेतरी सगळं सोडून जावं लागेल आणि ह्या गोष्टींचं उत्तर जे आहे, जो हा संवेग जागा झाला आहे, त्याचं उत्तर मला घ्यावं लागेल. आणि मग तेव्हाची जशी सगळी पद्धत होती, तपस्या करायचे वेगवेगळे, तर ही डुक्कर कारिका त्यांनी केली, ऑस्टेरिटीज ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये त्यांनी इतकी तपस्या केली की खाणं पिणं सोडलं, पाणी सोडलं, खाणं सोडलं, अंगावर कपडे नाही, एन नंबर ऑफ पद्धती तेव्हा होत्या तेव्हाच्या ह्याच्यानी. कारण तेव्हा काय होतं, इथे बघा फार महत्वाचा पॉइंट आहे की शरीरामुळे सगळे दुःख होतात असं लोकांना वाटायचं, आणि म्हणून इथे शरीराला कष्ट द्यायचे है ना, तसं पद्धत होती की अरे एकदम उपाशी. म्हणजे ते बुद्ध जेव्हा स्वतःच्या भाषेत सांगतात, सोडायच्या जस्ट आधी ही तपस्या सोडायच्या 6 वर्ष केलं त्यांनी, साधन आहे, 6 वर्ष केलं. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात सोडताना की मी जेव्हा पोटाला हात लावायचो तर पाठ लागायची, कणा लागायचा, कण्याला हात लावायचो तर पोट लागायचं. म्हणजे किती त्या माणसानी केलं असेल, किती त्याचा ध्यास, त्याचा किती ते संवेग किती जोरात होता की एवढं सगळं होईपर्यंत. आणि मग ते पडायला लागले खाली, चालू नव्हते शकत. तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे जे आहे, हे जे काही 6 वर्ष केलंय ह्याच्यानी संतुष्टी मिळत नाही, ह्याच्यानी काही संतुष्टी मिळत नाही. मनातले जे क्लेश आहेत, मनातले जे राग, लोभ, द्वेष, जे डीप कलेश आहेत ते निघत नाही आहे. आणि फक्त ह्याच्याने काय होत आहे, तर शरीर बर्बाद होत आहे आणि मानसिक शक्ती जी आहे ती कमजोर होते. एवढं सुंदर बघा कसं सायंटिफिकली येत आहेत ते, म्हणजे करून पाहिलं आणि मग ते कम टू अ कन्क्लुजन. जसं सायंटिस्ट असतो, करतो तो सगळं आणि मग म्हणतो अरे हा एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन हे आहे, तसं बुद्धाने केलं. हे केल्यावर मग ते लक्षात आलं की नाही, हे ह्याच्याने काही अचीव होत नाही, ह्याच्याने शरीरच आपलं कमजोर होत आहे. आणि म्हणून मग त्यांनी परत जेवण घ्यायला सुरुवात केली. आता नेक्स्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते उरवेला एरियामध्ये होते, निरांजना रिव्हरच्या नेक्स्ट त्याच्या पुढे होते. आणि मग त्यांनी सुजाताकडनं, सगळ्यांना माहिती सुजाताकडनं खीर त्यांनी घेतली है ना, आणि मग त्यांनी अधिष्ठान केलं की नाही, नो फर्म डिटर्मिनेशन, अधिष्ठान इज फर्म डिटर्मिनेशन, की मी आता बसेन विपश्यने. आपण विपश्यना म्हणतो, तेव्हा त्यांना माहित नव्हतं विपश्यना, ही वॉज लुकिंग फॉर इट. तर मी आता जे बसेन त्या ह्या गोष्टीचं उत्तर शोधूनच काढेन असं अधिष्ठान घेऊन ते बसले. ओके. आणि मग पुढे मग त्यांचा जो काही आपल्याला आता आपण पुढे समजू राग, लोभ, दोष, मोह काय आहे. आपला माइंड कधीही प्रेझेंटवर राहतच नाही, कुठे ना कुठे पास, नाही तर फ्युचर, नाही तर कशा चांगलंच होऊ दे, वाईटच झालं, असंच झालं, एक तर होणार असेल किंवा झालेलं असेल, ह्या गोष्टींमध्येच लोटपोट असते आपल्या. आणि त्यालाच आपण बेस रूट जे राग, लोभ, दोष, मोह म्हणतो. हे जे पेंटिंग्स आहेत हे सगळे VRIचे आहेत, विपसना रिसर्च इन्स्टिट्यूट, तिथनं मी पेंटिंग्स घेतलेले आहे. तर हे सिम्बॉलिक दाखवलेलं आहे. हे जे सगळे लोक दाखवले आहेत हे सिम्बॉलिक आहे ना. पिक्चर मध्ये काहीतरी दाखवायला लागेल ना, तुम्ही राग, लोभ, दोष, मोह कसं दाखवणार. जी गोष्ट अदृश्य आहे
ती कशी तुम्ही दाखवणार? तर बाबा होणे काय हेही माहित नाही. खरंच सांगते, म्हणजे आय एम जजिंग फ्रॉम माय सेल्फ द वे आय हॅव सीन सो मेनी इयर्स. बोधी प्राप्त झाली त्यांना बोधी वृक्षाच्या खाली, है ना. आणि ऑफकोर्स त्यांचे जे 3 मेन टीचिंग्स आहेत सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. 4 आर्य सत्य, पटिच्च समुपपाद आणि 3 लक्षणं. हे 3 लक्षणं जे आहेत हे ते मेन जे आहे 4 आर्य सत्यांचा. आणि दुःख काय आहे, दुःख का आहे ह्या प्रश्नावरून सुरू झालं होतं, राईट. मग त्यांनी त्याचं उत्तर इथे मिळालं. ती बोधी प्राप्त केली त्यांनी की हे काय आहे. ओके, नेक्स्ट आपण परत एकदा सायंटिफिक अप्रोच त्यांचा बघूया. नेक्स्ट स्लाइड या. एखादी डॉक्टर, जेव्हा इथे खूप सारे डॉक्टर्स, सगळे रिनाउंड डॉक्टर्स हॅव कम. सर, आय एम रिअली ऑनर्ड विथ युअर प्रेझेन्स. या म्हणजे आय नो सर ऑल्सो की I don't know how much I am up to the mark, but I am trying my best. So in this scientific approach, when a patient comes to the doctor, you know, when a patient comes to the doctor, तो काय करतो? पेशंट सांगतो सिम्पटम्स, मला कफ आहे, कोल्ड आहे, जसं माझा घसा गेला आज, कफ आहे, कोल्ड आहे, फीवर आहे, बरोबर आहे. आणि देन द डॉक्टर सीज हिम, चेक्स हिम, कम्स टू कन्क्लुजन की याला व्हायरल इन्फेक्शन आहे. ठीक आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, तर मग आता व्हायरल इन्फेक्शन आपल्या जो काय औषध आहे का, बॅक्टेरियल इन्फेक्शन काय औषध आहे का, तर तो जे काय औषध असेल ते डॉक्टर त्यांना लिहून देणार. आणि मग तो माणूस औषध खाईल तर त्याला बरं वाटणार. दिस इज सायन्स, राईट. जरी काही सिंपल प्रक्रिया डॉक्टरकडे गेली, इट्स अ सायंटिफिक थिंग. तसंच बुद्धांनी काय ते 4 निमित्त पाहिले. कुठले निमित्त पाहिले? की कोणी म्हातारं होतंय, कोणीतरी मरतंय, कोणीतरी अगदी जर्जरीत होत आहे, है ना. तर हे निमित्त बघितले आणि त्यांचं डायग्नोसिस काय होतं बुद्धाचं, की हो दुःख आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कोणाला आवडतं? कोणाला आवडतं? मला यंगच राहायचंय, पण राहू शकते का? नाही. मला मरायचंच नाही आहे, पण येणारच, है ना. मला माझे पैसे जेवढे आहेत किंवा अजून पाहिजे, पण राहतात का? नाही. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी मला हव्या आहेत पण त्या माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, ही जी जाणीव आहे त्याला बुद्धाने दुःख म्हटलं. आणि मग त्यांनी बुद्धांनी दुःखाचं कारण शोधलं, ते म्हणजे तन्हा, क्रेविंग, है ना. जे आपण म्हणतो पाहिजे 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 पाहिजे. बट दिस इज ऑन अ व्हेरी सुपरफिशियल लेवल. जेव्हा तुम्ही विपश्यना करता, पट्टीवेधन करता, बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे बघता, तेव्हा तुम्हाला खरं लक्षात येतं की काय आहे ते क्रेविंग, काय आहे ती तन्हा आणि ती कशी काढायची. आणि मग त्यांचं एक उत्तरही होतं की ठीक आहे, दुःख आहे, पण ह्याच्या पलीकडे काही आहे का, कुठे काही नेता येईल का, कुठे काही जाता येईल का, कुठे काही अचीव करता येईल. तर त्यांचं डायग्नोसिस ऑफ फ्रीडम आहे दुःखापासनं निब्बाण मिळवता येतं. कोणीही व्यक्तीने ठरवलं बुद्धाच्या मार्गावर, अष्टांग मार्गावर चाललं तर नक्की निब्बाण मिळतं. आणि दॅट इज द वे टू फ्रीडम. जी हे पाथ आहे, अष्टांगिक पाथ जो आहे तो तुम्हाला चालता येतो. तर बिलकुल लाईक अ डॉक्टर आणि बुद्ध ह्याच्यामध्ये मी कंपॅरिझन करायचा प्रयत्न केलाय टू शो हाऊ इट इज एक्स्ट्रीमली सायंटिफिक इफ यू ऍक्च्युअली लुक एट इट. ओके, नेक्स्ट मग आपण थोडंसं डेफिनेशन ऑफ दुःख बघूया. कारण आपल्याला स्वतःला आपण म्हणतो बुद्धाचे अनुयायी आहे, पण आपल्याला दुःखच माहित नसतं काय. ओके, तर इथे धम्मचक्कपवत्तन सूत्रामध्ये लिहिलं आहे, कतमंच भिक्कवे दुःखम अर्य सच्चम, जातीपि दुःखा, जरापि दुःखा, मरणंपि दुःखम, शोक परिदेव दुःख, दो मनस्स पायासी दुःखा, अपियेहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यम्पि इच्छम न लभति तम्पि दुःखम, संकितेन पंच उपादान खंड दुःख. काय म्हणतात दुःख? बुद्ध काय म्हणतात त्याच्यामध्ये की बर्थ इज दुःख, जन्मना दुःख आहे, एजिंग इज दुःख, राईट. डेथ इज दुःख, सॉरो, लॅमेंटेशन, पेन, ग्रीफ, डिस्पेअर दुःख, असोसिएशन विथ द अनबिलिव्हड. आपल्याला आवडत नाही ती व्यक्ती, पण त्यांच्याकडे जायला लागतं, त्यांच्याकडे राहायला लागतं, त्यांच्याशी बोलायला लागतं, ते दुःख आहे. जे आपल्याला प्रिय आहे ते आपल्याजवळ नेहमी राहत नाही, दूर जातं ते, है ना. सो पिये ही विपयोग, जे प्रिय आहे, विपयोग म्हणजे दूर जाणे, तर ते दुःख आहे. आणि समजा खूप आत जाऊन तुम्ही पाहिलं, आय एम टॉकिंग ऑफ द माइंड, the superficial mind, the subconscious mind, actually got the depth of it. You realize
की द क्लिंगिंग तन्हा, द व्हेरी क्लिंगिंग, पंच उपादान खंद दुःख, म्हणजे हे सगळ्या ज्या नाम आणि रूपाचं जवळ येणं आणि हे शरीर मन जे बनणं, दॅट इज दुःख. ओके, तर पुढे हे हिंदीमध्ये सांगितलंय मी. आणि आता आपण वर्ण दुःख पाहिलं, सूक्ष्म किंवा अतिशय सूक्ष्म स्वरूपाचे जे दुःख आहे ते आपण पुढे बघूया. की इंजुरी झाली, ऍक्सिडेंट झाला, सिक झालो, तर हे दुःखता आहेच, बरोबर की नाही. पण विपरिणाम दुःखता आहे, ते म्हणजे काय? बदलत राहतात गोष्टी, सतत बदलतात. कोणी पाहिलंय का एकच गोष्ट राहिलेली? वेळ लागेल एखाद वेळेस, मे बी काहीतरी असेलही समजा, पण काही कालांतराने ती सुद्धा बदलते, है ना. तर हे विपरिणाम दुःख आणि संकार दुःख म्हणजे द व्हेरी आय, द व्हेरी मी, दिस इज दुःख. ओके, तर परमनंट काहीच नाहीये, स्थिरता कशातच नाहीये. तरुण राहावंसं वाटतं पण म्हातारपण येतं, जगावंसे वाटतं पण मरण येतं, है ना. सगळ्या ज्या आवडलेल्या गोष्टी आहेत त्या दूर जातात, ज्या नावडत्या गोष्टी आहेत त्या जवळ येतात. पुढे तर मग बुद्धाने निब्बाणाचं सुद्धा इतकं सुंदर, हे आजच्या, मी ऑलरेडी हे बोलले, आपण पुढे जाऊ शकतो. या मग निब्बाण काय आहे? बुद्धाने सांगितलंय की दुःख म्हणजे फक्त रडणे किंवा वेदना नव्हे, तर संपूर्ण जीवनाच्या रचनेत असलेली एक असमाधानाची एक अवस्था आहे. म्हणजे वी आर नेव्हर परफेक्टली हॅपी. सगळ्या गोष्टी मिळाल्या तरी त्या राहत नाही, त्या बदलल्या. म्हणजे परमनंट सुख आहे का? नाही आहे, है ना. बुद्धांनी सांगितलं की या दुःखाला ओळखा, त्याचं मूळ समजा आणि अशा मार्गावर चाला जो दुःख संपवतो, जो म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे. हाच खरा निर्वाणाचा मार्ग आहे. दुःख समजणं, त्याचं मूळ सोडणं आणि शांततेकडे जाणं. कसं करतो आपण हे? शील समाधी प्रज्ञा ऐकलंय आपण सगळ्यांनी, है ना. शीलाचं पालन करायचं, पण समाधीचा अभ्यास फार कमी करतात. समाधी म्हणजे काय? मनाची एकाग्रता, बरोबर की नाही. माइंड इज युअर इन्स्ट्रुमेंट बाय विच यू आर गोइंग टू go to the depth of the ocean, to the depth of your mind. So if your mind is not sharp, how would you go to the depth? You will not, right? एक असं चलबिचल माइंड आहे, ते ओशनवर तुम्हाला आज जायचं आहे, ते गोताखोर फक्त माझ्यासारखा येतो, स्विमिंग फक्त वरच्या वरच येत, आतच येत नाही, तर तुम्ही शोधणार कसं? सो समाधीचा अभ्यास फार महत्वाचा. आणि प्रज्ञा समजून घेतली पाहिजे. बुद्धाने काय शोधलं? ती प्रज्ञा शोधली. मग प्रज्ञा काय आहे? तर तुम्ही आत गेले माइंड मध्ये, तिथे प्रज्ञा लावायला लागते. प्रज्ञेने ते समजून घ्यायला लागतं की आर्य सत्य काय आहे, अनित्य काय आहे, दुःख काय, अनंत काय आहे. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही मेंटली वाचता, तेव्हा जेव्हा तुम्ही विपश्यना कराल, तेव्हा तुम्ही ते अप्लाय कराल, राईट. आणि मग तुमचे जे राग, लोभ, दोष, मोह आहेत ते सगळे निघतील, हळूहळू निघतील. ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, जादू नाही आहे. बुद्धाने सांगितलं जादू नाही आहे, मेहनत लागते, वीर्य लागतं, हॅज टू बी एक्स्ट्रीमली हार्ड वर्क. बसून तरी तुम्ही एक्सरसाइज करून घ्याल, पण 2 मिनिटं तुम्हाला आता मी आनापान करवलं ना, चल बिचल होईल. मग कारण मंकी माइंड आहे, पडतो माइंड. आत्ता इथे बसलाय पण माझं माइंड तिकडे आहे. अरे मुंबईत काय होत असेल, अरे माझा मुलगा काय करत असेल, यु नो. कॅन समबडी प्लीज से दिस इज शिफ्टिंग. तर माइंड इतकं चलबिचल आहे, माइंडला, मंकी माइंडला कंट्रोल करणे इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, राईट. आपण आता बघूया 2 स्लाइड्स, त्याच्यामध्ये थोडं जवळ मला ओरडायला, ठीक आहे. ओके, या प्लीज, थँक्यू. सो मोस्ट फेमस अबाउट द बुद्ध इज देयर इज अ ह्यूज क्रिटिसिझम ऑन द बुद्ध दॅट ही टॉक्स ओनली ऑफ दुःख अँड नॉट सुख. पण तुम्ही जेव्हा त्रिपिटक वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की दुःखापेक्षा कितीतरी पट बुद्धांनी सुख हा शब्द वापरलेला आहे ना. आणि ते दुःखाला रेकग्नाइज करतात. कशासाठी? तर त्याच्यातनं बाहेर निघायला. त्याच्यातनं बाहेर निघायसाठी ते आपल्याला एकच मंत्र देतात, तो म्हणजे यथाभूत ज्ञान दर्शन. जे यथाभूत तुमच्या सोबत होत आहे ते तुम्ही बघा, है ना. ती विद्या आहे, ती शिकायला लागेल. फक्त बोलण्याने आपल्याला येणार नाही, पण यथाभूत ज्ञान दर्शन म्हणजे तुम्ही बघा
तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या शरीरामध्ये काय होतंय. हे नाही की हे माझं आहे, त्याचं आहे, याचं आहे, त्याला कलरिंग होऊन जातं. तसं नाही. यथाभूत ज्ञान दर्शन म्हणजे स्वतः जे तुम्ही अनुभवता शरीर आणि मनाने ते तुम्ही बघा. तर ही असंतोषजनक जी परिस्थिती आहे त्याच्यातनं यथाभूत ज्ञान दर्शन करून आपल्याला बाहेर निघायचं आहे. ओके. आता आय एम कमिंग टू द मेन दिस थिंग की बुद्ध काय आहे. देन आय विल फिनिश इट. इट्स ओके. ठीक आहे. ओके. सो बुद्ध काय आहे. आपण हे पाहिलं की बुद्ध दुःखवादी नाही आहे, सुखवादी आहे. कारण ते दुःख रेकग्नाइज करून सुखाकडेचा मार्ग दाखवत आहेत. बरोबर की नाही. तर ते दुःखवादी नाही आहे पण सुखवादी आहे. ओके. आता आपण पुढे जाऊया. आपण एक जे आपल्याकडे पुनर्जन्माबद्दलचा जो विचार आहे तो एक नजर बाजूला ठेवूया. विल जस्ट कीप इट असाइड. विल कम टू दॅट डिस्कशन मे बी सम later lecture or whatever. Let us keep the rebirth thing, the controversy on the rebirth thing aside and let us understand what actually second Tipitak. तिपिटकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण समजूया. पुनर्जन्माचं हे जरा सध्या बाजूला ठेवूया, ते नंतर आपण बघूया. ओके. तर जर्नी काय आहे बोधिसत्वाची आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बोधी प्राप्त त्यांना गयेला झाली. त्याच्या आधी ते बोधिसत्व होते. का होते बोधिसत्व. तर ही वॉज परस्युइंग वन मार्ग एक परस्यू करत होते. बोधीचा मार्ग परस्यू करत होते म्हणून ते बोधिसत्व होते. बरोबर आहे. जसं आपण मेडिकलमध्ये इंटर्न आहे, तो डॉक्टर बनणार आहे म्हणून त्याला इंटर्न म्हणतात. तसं बोधिसत्व होते की बोधी प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू होता म्हणून बोधिसत्व होते. तर बोधिसत्व त्यांची बोधिसत्व किंवा बोधी ही किती रेअर गोष्ट आहे. हिअर आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन हाऊ डिफिकल्ट अँड फॉर्मिडेबल टास्क, किती कठीण आणि कठोर आणि असीमित अशा प्रयत्नांच्या अंतिबोधी मिळते हे मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते आहे. इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू रिअलाइज हाऊ डिफिकल्ट द टास्क टू बिकम बुद्ध अँड हाऊ मच टाइम इज रिक्वायर्ड. म्हणजे दॅट टाइम इज लाईक तुम्ही गिनतीच नाही करू शकत. एवढ्या काळामध्ये त्यांनी ती मेहनत करून स्वतःला परफेक्ट केलेलं आहे. ओके. आणि कशामध्ये परफेक्ट केलेलं आहे तर त्यांच्या परफेक्शन पारमितामध्ये आहे. पारमिता काय आहे तर परफेक्शन्स आहे. पार लावेल अशा त्या गुण आहेत. ते गुण त्यांनी संचय केलेले आहे. तर कशामध्ये त्यांनी पारमिता केल्या आहेत. दान, शील, नेखम्म, पय्या, वीर्य, खंती, सच्च, अधिष्ठान, मेत्ता आणि उपेक्षा. हे 10 पारमी असतात. हे 10 गुण असतात बुद्धामध्ये जे ते वारंवार जन्म घेऊन तो काळ मी तुम्हाला सांगते कसा काळ आहे तो केवढ्या काळामध्ये ते पूर्ण गोळा करतात. आणि जो बुद्ध आपल्याला लास्ट जन्मात दिसतो दॅट इज द कल्मिनेशन ऑफ ऑल दोज क्वालिटीज जो त्यांनी इतक्या ह्याच्यात मिळवलेल्या असतात. अपार मेहनत म्हणजे अपार शब्द सुद्धा मी सांगितलं असीमित अशी मेहनत आहे. पारमिता आपण बघूया की पारमिता ते काय असतं तर परम आणि सर्वोच्च मानले जातात असे गुण ते मिळवायचे असतात. आता बुद्ध जेव्हा बोधिसत्व होते हे काळ पुढचं घ्या. 3 लाख कल्प बुद्ध सांगतात. 3 लाख कल्पामध्ये आणि मध्ये 20 असंख्य पिरियड्स अशा याच्यामध्ये मी बोधी प्राप्त केली. बोधिसत्व होतो मी. तर 3 लाख कल्प कसं डिफाईन करायचं. मी इथे सोपं राहावं पुढचं घ्या. मी सोपं राहावं म्हणून अर्थ दाखवली आहे की अर्थ जेव्हा बनते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की देयर इज अ टाइम व्हेन अर्थ इज मेड अँड देयर इज अ टाइम व्हेन अर्थ इज डिस्ट्रॉइड. ओके. हे आपल्याला समजावं म्हणून. पण जो काळ मी बोलते एक कप्प पालीमध्ये कप्प म्हणतात कल्प आपण ज्याला म्हणतो ते इतका भयंकर मोठा पिरियड असतो तर तो समजू नाही शकत. ओके. म्हणून कोणीतरी येतं बुद्धांकडे ते विचारतात की हे कप्प काय आहे हे कल्प काय मला सांगा. बुद्ध म्हणतात संख्येत सांगायचं तर तुम्हाला ते कळणार नाही. ती संख्या इतकी मोठी आहे. मग ते म्हणतात ठीक आहे तुम्ही आम्हाला उपमा सांगा. बुद्ध उपमा सांगतात की कप्प म्हणजे काय कल्प म्हणजे काय. ते म्हणतात समजा एखादी काळी शिळा आहे. शिळा इज अ ह्यूज ब्लॅक माउंटन. ओके. विच इज 7 योजन टॉल, 7 योजन विड्थ अँड 7 योजन इन हाईट. म्हणजे टेक अ रेक्टँगल 1 योजन. 1 योजन इज अराउंड 3 to 7 miles. एवढा मोठा एखादी पहाड आहे.
जो 1 योजन लांब आहे, 1 योजन उंच आहे, 1 योजन आडवा आहे. समजा ते म्हणतात की एखादी कोणी माणूस आहे जो 100 वर्षांनी येतो, एखादी माझं जसं साडी सिल्कचं कापड घेऊन येतो आणि त्या खडकाला असं जरासा हात असा करतो है ना, दर 100 वर्षांनी. आता एवढा कोणी माणूस नाहीच आहे, ही उपमा आहे, उपमा समजून घ्यायची, ठीक आहे ना. ती उपमा आहे की दरवेळेस तो माणूस येतो थोडस थोडस करतो 100 वर्षांनी. म्हणजे कधीतरी एक असा वेळ येईल ना की जेव्हा ते खडक न्यूट्रलाइज होईल, पूर्ण संपेल, कारण तो असं करतोय ना 100 वर्षांनी, काहीतरी निघेल ना. तो जो काळ आहे त्याच्यापेक्षाही मोठा काळ कप्प आहे. ओके, सो बुद्ध कल्प कप्प असं समजवतात. हे 3 लाख कल्पामध्ये मी 30,000 लिहिलेलं आहे, कारण वेगवेगळे काळ आहेत बोधिसत्वाचे. 30,000 वर्ल्ड सायकल्स इन 20 इनकॅल्क्युलेबल पिरियड्स मध्ये बोधिसत्व त्यांच्या पारमिताच पूर्ण करतात आणि मग शेवटच्या जन्मामध्ये ते another round, sorry, next. मग शेवटच्या जन्मामध्ये ते बोधी प्राप्त करतात. फक्त एक दान पारमिता बघू, खूप मोठ्या पारमिता आहे, पण दान पारमिता बघू की तुम्ही जातक वाचलंच असेल, त्यामध्ये किती वेळा तरी बुद्ध आहे नाही ते सगळं देऊन टाकतात. म्हणजे ते स्वतः राजपुत्र आहेत, किती वेळा तर त्यांनी किंगडम्स देऊन टाकले, राज्य देऊन टाकले, निघून गेले किती वेळा, ज्याची गिनतीच नाही. आणि दान पारमिता पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य किती वेळा दिलं, राज्य किती वेळा दिलं, मुलं आणि बायको एवढं सुद्धा दान केलं. तेव्हा कुठे ही दान पारमिता ज्या लेवलला बुद्धाला पाहिजे तिथं कंप्लीट झाली. ओके, तर हा काळ आपल्याला लक्षात घेतल्यावर पुढचं घ्या. थँक्यू, सॉरी. तर हा काळ आपल्याला लक्षात आलं की किती रेअरेस्ट ऑफ रेअर पॉसिबिलिटी आहे की हा पूर्ण व्हावा. किती 3 लाख कल्प, 20 असंख्य पिरियड. त्याच्यानंतर बोधी जेव्हा प्राप्त होते सर, तेव्हा ती फक्त 5,000 वर्ष राहते. 2,500 वर्ष झाले, अजून 2,500 वर्ष राहील. आणि त्याच्यामध्ये आपला जन्म झालाय, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध दिलाय आणि त्याच्यामध्ये आज विपश्यना आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणी जावं बसावं. किती रेअर पॉसिबिलिटी आलं लक्षात. मी तिथे पिक्चर्स मध्ये दाखवलंय की आपण मनुष्य आहे, मागचं बेटा, किती पृथ्वी आहे, आपण पृथ्वी समजतोय, कल्प कितीतरी मोठ्याने सांगितलं. आणि आपल्याला मनुष्य जन्म मिळावा आणि विपश्यना असावी आणि ती आपण करावी. ही किती रेअरेस्ट ऑफ रेअर पॉसिबिलिटी आहे हे आपल्याला इथे लक्षात मला आणून द्यायचं होतं. तर किती मोठे भाग्य आहे की आपल्याला माणूस जन्म मिळालाय आणि त्याच वेळेस बुद्धांचा धम्मही जगात आहे. विपश्यना सहजपणे आणि मोफत उपलब्ध आहे. या अनमोल संधीचं सोनं करून आपण घेतलंच पाहिजे. पुढे फक्त हेच बुद्ध आहेत असं नाहीये है ना. आपण गाथेमध्ये म्हणतो येच बुद्धा अतीताच, येच बुद्धा अनागता, पचुपन्ना येच बुद्धा अहं वंदामि संपदा. याचा अर्थ काय की असे खूप बुद्ध आधी होऊन गेले, असे खूप बुद्ध पुढे होतील. जेही एनी पर्सन हू हॅज द एस्पिरेशन ऑफ बिकमिंग अ बुद्ध, when he does all of this he will become a Buddha. This is science, right? तर असे आधीही झाले आहेत. अतीता म्हणजे मागचं है ना, अनागता म्हणजे येणारे बुद्ध, आणि पचुपन्ना म्हणजे ऍज ऑन डेट जो बुद्ध आहे. तर पण बुद्ध तेच आहे, बोधी तीच आहे, धम्म तोच आहे. ओके, सो येच बुद्ध अतीताच, येच बुद्ध अनागता, पचुपन्नाचे ये बुद्ध अहं वंदामि संपदा. ओके, नेहमी त्याचं मी वंदन करतो, नेहमी वंदन, मागचे पुढचे आताचे. आता धम्मपदाची गाथा की किच्छो मनुष्य पटी लाभो, किच्छं मच्चानं जीवितम, किच्छं सधम्म सवनं, किच्छो बुद्धानुपादो. म्हणजे मनुष्याचा जन्म मिळणं अतिशय दुर्मिळ आहे. मरणाऱ्या प्राण्याचं आयुष्य टिकणं हे सुद्धा फार कठीण आहे की नाही. आपण ह्या परिपेक्षात जेव्हा बघतो, जेव्हा आपण असं बघतो कल्पामध्ये, ओके,
सधम्म ऐकायला मिळणं फारच दुर्मिळ आहे, आपण आधीच पाहिलं. आणि बुद्धाचा जन्म होणं हे तर फारच दुर्मिळ आहे. ओके, सो ही धम्मपदाची गाथा आपल्याला हे सांगते. ओके, येस, नाउ वी कम टू बोधी. This is a very beautiful description of what Bhikkhu Bodhi has given about who is Buddha, and I would like to read it to you. कि to his followers, Buddha is neither a god or a divine incarnation or a prophet bearing a message of divine revelation, but a human being. तो काही देव नाही आहे, है ना, तो काही प्रॉफिट नाही आहे. तो कोण आहे? एक ह्युमन बीइंग आहे, who with his own striving and intelligence has reached the highest spiritual attainment of which a man is capable. त्यांनी काय केलं आहे? एक अशी अटेनमेंट घेतली आहे, स्पिरिच्युअल अटेनमेंट, जी एका माणसाला शक्य आहे, ते त्यांनी अचीव केलेलं आहे. ओके, तो काही देव नाही, तो काही दानव नाही, तो कोणी प्रॉफिट नाही, माणूसच येतो, पण त्यांनी ते अचीव केलेलं आहे. ओके, व्हॉट हॅज ही अचीव्ड? परफेक्ट विजडम, फुल एनलाइटनमेंट, है ना, and complete purification of mind. His function in relation to humanity is that of a teacher. बुद्ध काय करतो? बोधी प्राप्त करून करतो काय? तर he is a teacher, विश्वगुरु आहेत ते, पूर्ण जगाला शिकवतात, शास्त्र आहेत ते. ओके, he is a humanity to humanity, म्हणजे माणसांना हा टीचर आहे, a world teacher who out of compassion points out to others the way of nibbana. काय करतात हे? निब्बाणाचा मार्गदाता आहेत ते, मुक्तीदाता नाही आहेत, स्पष्ट आहे. मुक्ती देत नाहीत ते, मार्ग दाखवतात. कोणाला चालायचा मार्ग? तुम्हाला, आम्हाला, बरोबर की नाही? आपल्यालाच चालायचा आहे. सो हिज टीचिंग्स नोन एज द धम्म ऑफर बॉडी ऑफ इन्स्ट्रक्शन्स एक्सप्लेनिंग द ट्रू नेचर ऑफ एक्झिस्टन्स. ही सगळी सृष्टी काय आहे हे तुम्हाला धम्म जेव्हा वाचतं तेव्हा तुम्हाला कळेल. शोईंग द पाथ टू लिबरेशन, याच्यातून कसं बाहेर निघायचं. Free from all the dogmas and inscrutable claims to authority, the Dhamma is founded solidly on bedrock of Buddha's own clear comprehension of reality. कशावर धम्म आधारित आहे? तर रियालिटीवर आहे, सत्यावर आहे. आज जे तुमच्या सोबत होत आहे त्याच्यावर आहे. Clear comprehension of reality, and it leads to the one who practices it with the same understanding, knowledge which extricates the roots of suffering. Okay? तर अशी तशी नाही आहे धम्म, रियालिटीवर आधारित आहे, सत्य आहे, आणि त्या सत्याला पकडूनच बोधिसत्व बोधी प्राप्त केलेली आहे. ओके, मराठीत मी लिहायचा प्रयत्न केलाय. बुद्ध हे त्यांच्या अनुयायांसाठी देव नाही, ना कुठले देवी रूप आहेत किंवा ईश्वर दूत आहेत. ते एक सामान्य मानव होते, पण त्यांनी स्वतःच्या बुद्धीने, प्रयत्नाने, ध्यानाच्या शक्तीने सर्वात उच्च आध्यात्मिक स्थान मिळवलं. म्हणजेच पूर्ण ज्ञान, पूर्ण जागृती आणि मनाची पूर्ण शुद्धी. ते लोकांसाठी शिक्षक होते. काय होते बुद्ध? शिक्षक आहेत ते. जगाला मार्ग दाखवणारे एक महान गुरु. आपल्या करुणेमुळे त्यांनी इतरांना निर्वाण म्हणजे दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला. बुद्धांचं शिकवण म्हणजे धम्म. धम्म आपल्याला या जगाचं खरं स्वरूप काय आहे ते सांगतो, आणि कोणता मार्ग आपल्याला दुःखातून मुक्त करतो हे दाखवतो. धम्म कुठल्याही अंधश्रद्धा, चमत्कार किंवा अज्ञात शक्तींवर आधारलेला नाही आहे. सायंटिस्ट आहे ना, सायन्स आहे ना, माइंड आहे ना, त्यामुळे अंधश्रद्धा नाही, चमत्कार नाही, शक्ती कुठल्याही अज्ञात शक्तींवर आधारलेला नाहीये. तर बुद्धांनी स्वतः अनुभवलेला आहे, आणि ते तुम्हालाही म्हणतात तुम्ही करा, तुम्ही अनुभवाल म्हणतात ना. ते थोडी म्हणतात की मी अनुभवलं तुम्ही विश्वास ठेवा. नो, मी अनुभवलं तुम्ही अनुभवा, मार्गावर तुम्ही चाला. जो कोणी हा मार्ग अनुसरतो, सराव करतो, त्याला हेच खरे ज्ञान मिळते जे दुःखाच्या मुळांना नष्ट करते. ओके, बुद्धाने स्वतःची जी यात्रा होती त्याला समराईज केलं होतं. फार सुंदर शब्द आहेत खरं. धम्म आणि बुद्ध एवढा आहे की खूप वेळ जाऊ शकतो. आय डोंट नो व्हॉट्स द टाइम दीपांकर? क्या? अनदर 10 minutes at the most. तो बुद्ध स्वतःची जी यात्रा आहे ते समराईज करतात, सांगतात की मी काय. शक्यतो जेव्हा अवंत होतात किंवा कोणी, तर ते उद्गार असतात, उदान असतं. ते उदान म्हणजे हर्षोद्गार असतात की मग मी हे मिळवलं,
ठीक आहे ना. तो बुद्ध काय सांगतात स्वतःच्या यात्रेबद्दल बघा किती सुंदर आहे ते. अनेक जाती संसारन संधाविसन अनिबसन गहकार गवे संतो दुःखा जाती पुन्हा पुन्हा गहकारक दिठ्ठोसी पुनगहेक्रम ना काहसी सब्बे ते फासुका भग्गा गहाकुतम विसंखतम विसंखारगतम चित्तम तन्हायम खय मज्जगा. पाळीमध्ये इतकं सुंदर आहे ते की through many births in the sansar I have wandered seeking the builder of this house. है ना, सगळे शोधतात कोण आहे हो देव, कोण आहे त्यांनी मला बनवलं, का असं बनवलं, कुठे गेला, मी शोधतो. तो हाऊस बिल्डर म्हणजे मला बनवणाऱ्याला खूप शोधलं मी. अनेक वेळा परत 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 जन्म घेऊन शोधलं की अरे तो कोण आहे, तो कोण आहे, है ना. नेव्हर फाइंडिंग हिम, मला मिळाला नाही. पेनफुल इज द बर्थ अगेन अँड अगेन. परत 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 मी जन्म घेत काय शोधत राहिलो की कोणीतरी आहे, कोणीतरी आहे, पण मला तो काय मिळाला नाही. ओ हाऊस बिल्डर, अरे तू घर बांधणाऱ्या तुला पाहिलं, काय पाहिलं तर यू शॅल बिल्ड नो हाऊस अगेन. तन्हा आहे ना, क्रेविंग मुळे बनतं. कोणी एक माणूस व्यक्ती तर नाहीये, कोणी तर नाही जे आपल्याला बनवतं, आपलीच तन्हा आहे, आपलंच ते करणं राग लोक दोष म्हणजे आपण परत परत बनतो. ऑल युअर राफ्टर्स हॅव बीन ब्रोकन. जे काही ज्याच्याने तू माझं घर बनवणार होतं, तन्हेनीच घर बनणार होतं ना आमचं, रागलो दोसानेच घर बनणार होतं, ते सगळं मी काढून टाकलं. बरोबर. द रिच पोल हॅज बीन शॅटर्ड, माय माइंड हॅज गॉन टू द अनकंडिशन, द क्रेविंग हॅज बीन डिस्ट्रॉइड. मराठीमध्ये मी प्रयत्न केलाय ते मी करायचं की असंख्य जन्मांमध्ये मी या संसारात फिरत राहिलो, हे घर बांधणाऱ्याला शोधत राहिलो, पण तो काही सापडत नव्हता. प्रत्येक जन्मात पुन्हा पुन्हा दुःख, पुन्हा पुन्हा मृत्यू मी भोगत राहिलो. आता तुला हे तृष्णाचं मूळ ओळखलं आहे. पुन्हा तू माझ्यासाठी घर उभं करू शकणार नाही. तुझ्या साऱ्या आधार रचना कोसळल्या आहेत. घराचं शिखर उद्ध्वस्त झालंय. माझं मन आता पूर्णपणे मुक्त झालं आहे आणि मी तृष्णेच्या मुळावर घाव घातलेला आहे. ओके. तर हे बुद्धाचे स्वतःचे उद्गार आहेत जेव्हा ते बोधी प्राप्त करतात. ओके. येस. नेक्स्ट हे मी आता ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बुद्ध काय आहे, विथ दिस ऑल बुद्ध काय आहे, हे प्रॉपर नेम नाही आहे, ऑनरिफिक आहे, सन्मानजनक उपाधी आहे. काय आहे बुद्ध? सन्मानजनक एक उपाधी आहे. आणि कोण प्राप्त करतं ते? एक माणूसच प्राप्त करतो स्वतःच्या अथक अथक प्रयत्नाने. जसं तुम्ही पाहिलं कल्पांमध्ये किती वेळा जन्म घेऊन, किती वेळा दान, शील, नेकम्म, पय्या, जेवढी 10 गुण आहेत पारमिता त्या हे करायच्या. ही सन्मानजनक उपाधी आहे. आणि बुद्ध हा शब्द कुठं येतो? बुध, BUDH, बुध वरून येतो. बुध म्हणजे काय? द वन हू अंडरस्टँड्स, द वन हू इज अवेकन्ड टू द रियालिटी. ओके. प्रबुद्ध व्यक्तीसाठी, एनलाइटन्ड व्यक्ती आहे हा. ही हॅज एक्सपिरियन्स्ड द ट्रूथ. फक्त बोलून नाही, मी सांगते म्हणून नाही, स्वतःच्या अनुभवावर उतरवणे. एक्सपिरियन्स्ड, स्वतः मी अनुभव केलेला आहे असं बुद्ध सांगतात. आणि हा मार्ग आहे, याच्यावर तुम्ही चाला, तुम्हालाही अनुभव येईल. बरोबर की नाही? आणि ही इज द वन हू इज अवेकन्ड फ्रॉम द स्लीप ऑफ इग्नोरन्स. हे जे आपण सगळं अविद्यामध्ये राहतो, है ना, अज्ञानात राहतो, डोकं आपलं कुठे 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 काय स्वतःसोबत होतंय काय माहित नाही, जरा येते, मरण येतंय, सगळं येतंय, तरी आपण आपल्याच जगात. बरोबर की नाही? काय होतंय स्वतःसोबत, मनासोबत, शरीरासोबत अजिबात माहित नाही. सो बुद्ध इज द वन हू इज अवेकन्ड. ही इज द फाइंडर ऑफ ट्रूथ, ही इज द प्रोक्लेमर ऑफ द ट्रूथ. ते सत्य खोजकर्ता आहेत आणि सत्याचे उद्घोषक आहेत, असं आपण बुद्धाला समजलं पाहिजे. धम्म बघूया. खूप विषय मोठा आहे त्यामुळे धम्म आणि संघ मी करून आय विल फिनिश इट. धम्म काय? धर ह्या शब्दात येतं. मूल धारा से आया है. धारा इज द वन दॅट सस्टेन्स, है ना. धरा म्हणतो आपण, जी सस्टेन करते, जी सांभाळते, त्याच्यात येतोय धरा. आणि धम्म म्हणजे जे सत्य बुद्धांनी अनुभवलेलं आहे तो धम्म आहे. ओके. यह सत्य जो अपने आप बना है, चाहे उसे समझ पाए या ना समझ पाए, चाहे सिखाए या ना सिखाए, ते आहे, जसं आहे तसं आहे. काही लोकांना ते कळतं, काही लोकांना ते कळत नाही. ओके. हा सिद्धांत इस प्रतीक है कि जो सत्य को स्पष्ट करता है
और मार्ग का ज्ञान देता है. ओके, तर धम्म बुद्धाची शिकवण आहे. ऑफ द बुद्ध विच इज ऑल्सो लास्ट ऑफ माय प्रेझेंटेशन. हे लास्ट वर्ड्स ऑफ द बुद्ध महापरिनिर्वाण मध्ये सांगितलेलं आहे. दिग्गनिकायमध्ये 16वं सूक्त आहे. पश्चिम वाचक याला म्हणतात की जसं मी म्हटलं की एखादी व्यक्ती समजा आता जीव सोडणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी जे रिअलाइज केली असेल आयुष्यामध्ये ती तो सांगणार. बुद्धाने काय सांगितलं? सर्व संखार वय धम्मा संखार अपमादेन संपादित. थँक्यू बेटा. वय धम्मा संखार म्हणजे हे जे काही संस्कृत झालेलं आहे, हे जे काही सगळं निर्माण झालेलं आहे हे नाशवंत आहे. हे जे सगळं आपल्याला दिसते मी सुरू आहे, माझं घर, माझं हे, माझं मुलं, माझं करिअर, माझं हे सगळं नश्वर आहे. वय धम्मा संखार अपमाद प्रमाद करू नका, वेळ घालवू नका. संपादन करा. कशाचं संपादन करा? निब्बाणाच्या मार्गावर अग्रसर व्हा. विपश्यना करा. स्वतःचं मन शुद्ध करा. फक्त बोलून नाही तर खरंच मनावर काम करू है ना. आणि लास्ट मला असं वाटतं की ते सगळे हाऊस होल्डर्स आहेत तर त्यांना जे बुद्धांनी सांगितलं आहे की आपण काही नाही करू शकलो तरी 3 गोष्टी कराव्या. कोणत्या 3 गोष्टी आहेत? दानशील भावना. जसं आपण शीलमय्य प्रज्ञा म्हणतो ना, शील समाधी प्रज्ञा, तसं दानशील भावना. काय दान? तर दान करा. पैसे असतील तर पैसे दान करा, कपडे असतील तर कपडे दान करा. कोणाला नसेल तर कोणाकडे तेवढं तर तुम्ही मदत करा, कोणाला तरी आश्रय द्या. काही नसेल तर गोड शब्दच बोला, कोणाला तरी मनाला बरंच वाटू द्या. असं दान वचनाने किंवा कर्माने किंवा खरंच मटेरियलने, तर हे दान आहे. दुसरं बनतेना मी जसं सांगितलं भिक्खूंना दान देणे. पुण्यक्षेत्रम आहे. पुण्यक्षेत्रम म्हणजे पुण्याचं क्षेत्र आहे. त्यांना तुम्ही जे दान द्याल चांगल्या मनाने तर ते तुम्हाला फार पुण्याचं क्षेत्र आहे. शील सगळ्यांनाच माहिती आहे. पंचशील आहे, अष्टशील आहे है ना. ह्याचं पालन करा. आणि भावना म्हणजे काय? साधना करा, ध्यान करा, मनावर कंट्रोल आहे ना. म्हणून मी म्हटलं की विपश्यनाच्या कोर्स मध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हे सगळं होत आहे. कुणाला पुढे पैसे द्यायला लागत नाही, फक्त स्वतःचा वेळ आणि स्वतःची मेहनत. ओके, सो लास्ट मध्ये आय विल से की बुद्धाने 4 प्रकारचे व्यक्ती सांगितले. 4 प्रकारचे पुग्गलपय्यतीमध्ये व्यक्ती सांगितले. प्लीज सगळ्यांनी ऐकावं लक्ष देऊन. आय नो इट्स अ लॉंग लेक्चर, लिसनिंग इज डिफिकल्ट, बट 4 प्रकारचे व्यक्ती सांगितले. एक व्यक्ती असा असतो की जो फारच खराब परिस्थितीत जन्म झालाय. त्याचा लाईट नाही, जेवण नाही, गरिबी, भिकारी, सगळीच लाईक ही हॅज नथिंग इन लाईफ. असा आहे तो सर. असा एक तो व्यक्ती आहे की काहीच नाही त्याच्यात. पण तो आयुष्यामध्ये कर्मही जो करतो ना ते चांगले करत नाही. त्याच्यातही मारा, चोऱ्या, हे करा, कोणाला मारा, हे करा, हे करा, म्हणजे कोणाला दान देईल, कोणाचं शील पालन करेल, भावना आहे तर त्याला माहीतच नाही. तर अशा माणसाचा प्रवास कसा आहे? अंधाराकडून अंधाराकडे. कसा आहे? पुढे अंधारच आहे. आज काहीतरी चांगलं केलं तर पुढे तुम्हाला त्याचं काही मिळेल फळ, बरोबर. तर आजही अंधारात आहे तो. अंधारात इन द सेन्स धम्म तर नाहीच आहे, पण बाकी इकॉनॉमिकली, सायकोलॉजिकली, फिजिकली, व्हॉट एव्हर सगळ्या गोष्टींनी अंधारात. आता अंधारातनं अंधाराकडे प्रवास करणारा हा व्यक्ती आहे. दुसरा एक व्यक्ती आहे जो आता प्रकाशात आहे. प्रकाशात आहे म्हणजे सगळं आहे त्याच्याकडे, घर, दार, शिक्षण, पैसा, अडका, चांगलं सामाजिक सगळं गोष्टी आहे. कसा आहे तो? प्रकाशात आहे ना, आहे त्याच्याजवळ सगळं. पण कर्म खराब. न कधी दान करत, न कधी नीट बोलत, न कधी शील पालन करत, न कधी विपश्यना म्हणजे स्वतःच्या माइंडवर कधी काम करत नाही. म्हणजे मग याचा प्रवास कसा आहे? उजेडाकडनं अंधाराकडे आहे, बरोबर आहे. पण दुसरा एक व्यक्ती असा आहे. हे झाले 2 व्यक्ती. एक अंधाराकडनं अंधाराकडे, एक उजेडाकडनं अंधाराकडे. एक अजून व्यक्ती आहे, तिसरा प्रकारचा व्यक्ती. तो कसा? तो सध्या गरीब आहे, काहीच नाही त्याच्याजवळ, शिक्षण नाही, पाणी नाही, अडका नाही, पण त्याचं वागणं चांगलं आहे. तो काहीतरी छोटं मोठं त्याला जेवढं जमतं, 5 रुपये माझं मी 1 रुपये दान करतो, 50 पैसे दान करतो. पैसे महत्वाचे नाही, महत्वाचं इंटेन्शन आहे, चेतना आहे की मी देतो
देतोय काहीतरी, माझ्यातनं जे येते मी देतोय, आणि काहीतरी विपश्यना करतो किंवा माइंडवर काम करतो, आनापान करतो, काहीतरी करतो. तर कसा आहे तो? अंधारात आहे, पण काम कर्म कसं आहे त्याचं? प्रकाशाचं. तर आज अंधार असेल भली, पुढे काय आहे? प्रकाश. असा हा तिसरा व्यक्ती आहे. आणि चौथा प्रकारचा बुद्धांनी सांगितला की तो व्यक्ती चांगल्या परिस्थितीत, प्रकाशात आहे, चांगल्या परिस्थितीत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, शिक्षण आहे, पैसा आहे, अडका आहे, समाज आहे, सगळं आहे, आणि त्याचे कर्मही तसे आहे. तो दान करतो, तो शील करतो, तो नेकम्म करतो, तो विपश्यना करतो, तो माइंडवर काम करतो. तर हा प्रवास कसा झाला? उजडाकडून उजडाकडे. असे 4 व्यक्ती बुद्धांनी सांगितलेले. एक अंधाराकडून अंधाराकडे, एक अंधाराकडून उजडाकडे, एक उजडाकडून अंधाराकडे, आणि एक उजडाकडून उजडाकडे. तर आपल्याला कोणता व्यक्ती बनायचं आहे हे आपल्या हातात आहे. आपल्याला काय बनायचं आहे हे आपल्या हातात आहे. खूप मोठा यंग जनरेशन इज हिअर. सो ओनली वन वर्ड ऑफ एडवाइस आय विल गिव्ह देम, that no matter which field children you choose, no matter which field you choose, you can be a doctor, you can be engineer, you can be architect, you can be a civil servant, you can be anything. The only thing I tell the children is that you have to reach the top of your field. Wherever you are, whichever field you are, the only thing you are supposed to do is reach the top of the field. है ना? जेही कराल, जसंही कराल, आणि चांगलं असं नाही की याला खेचा, त्याला खेचा, याला शिवा, तसं नाही. ते यश टिकत नाही. ठीक आहे? सो आय स्टॉप हिअर. आय नो एव्हरीबडी इज बीन व्हेरी पेशंट आणि आय एम सो हॅपी. मी खूप भाषणं दिली आहे, पण आज अगदी माझे नात्यातले लहानपणापासून ज्यांनी मला बघितलेलं आहे आणि माझे भाऊ आणि सगळे फ्रेंड्स अँड डॉक्टर्स, आय एम रिअली ऑनर्ड. आय एम थँकफुल टू दीपांकर की ही हॅज गिव्हन मी दिस चान्स. अँड मला असं नेहमी वाटतं की धम्माबद्दल सांगावं बोलून. ते एही पस्सिको आहे ना, ते आम्ही पाहिलं, तुम्ही बघा, या बघा, ती क्वालिटी आहे धम्माची. ती काय माझं हे नाहीये, ती क्वालिटी आहे धम्माची. ती इन्व्हाइट करते, या बघा, हे बघा किती सुंदर आहे. असतं ना आपण म्हणतो एखादी मूवी पाहिली किती सुंदर आहे, जा बघून मूवी, पण हे कितीतरी त्याच्या पलीकडे आहे ना. सो आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल. सगळ्यांना मी धन्यवाद देते की माझे 2 शब्द कदाचित लांब झाले असतील, but I was told it's a memorial lecture, so I took a full free hand of this thing. But I'm really honored, sir, with your presence, with everybody's presence, and my relatives and my brothers and my friends. So I'm really thankful to Dipankar, and I wish him and everybody here a very bright future. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. Jai Hind.